एक न्हावी होता. तो फक्त राजाची सेवा करी. त्या मोबदल्यात राजा त्या न्हाव्याला रोज 1 रुपया देत असे. त्या रुपयात तो न्हावी अत्यंत समाधानी होता. न्हावी आणि त्याची बायको मोठ्या आनंदाने जगत होते. न्हाव्याच्या चेहऱ्यावरील समाधान पाहून राजाला खूप आश्चर्य वाटायचे. हा न्हावी कधी संसाराचे रडगाणे गात नाही, महागाईचे तुणतुणे वाजवत नाही, पगारवाढ मागत नाही. त्याने प्रधानाजवळ न्हाव्याचा विषय काढला. प्रधान म्हणाला, मी न्हाव्याला दुःखी करून दाखवतो. प्रधानाने एका रात्री छपरावरून 99 रुपयाची थैली न्हाव्याच्या घरात टाकली. रात्री कशाचा आवाज झाला हे पाहण्यासाठी न्हावी उठला. त्याने थैली पाहिली, 99 रुपये मोजले. दोघेही नवरा बायको आनंदले. 99चे 100 व्हावेत म्हणून दोघांनी उपवास केला व राजाने दिलेला रुपया त्यात भरीला घातला. 100 रुपये बँकेत ठेवले. आता 100चे 200 कसे होतील याची तो काळजी करू लागला. रुपयाच्या ऐवजी 8 आण्यात भागवीत जा असे त्याने बायकोला दटावले. पैशावरून नवरा बायकोंची रोज भांडणे सुरू झाली. न्हाव्याच्या चेहऱ्यावरील काळजी पाहून राजाला गंमत वाटली. एक दिवस न्हाव्याने राजाला पगारवाढीची विनंती केली. अधूनमधून तो बायकोच्या तक्रारी सांगू लागला. 1 रुपयात सुखी असलेला न्हावी 100 रुपयांमुळे दुःखी झाला. म्हणून समर्थ म्हणतात की फुकटचा पैसा घरात येऊ नये. जोडूनिया धन उत्तम व्यवहारे असे तुकाराम महाराज म्हणतात. पैसा असावा पण प्रामाणिकपणे कष्ट करून मिळवलेला असावा. त्याचा वापर केवळ स्वतःसाठी न करता सर्वांच्या सुखासाठी करावा. जीवन सुखी होण्यासाठी संपत्तीची आवश्यकता आहे. मात्र संपत्ती कशी मिळवावी आणि मिळालेल्या संपत्तीचा वापर कसा करावा याचा विवेक माणसाजवळ असला पाहिजे. घरात अशांती निर्माण होईल एवढा पैसा किंवा रात्रीची झोप उडेल एवढी संपत्ती माणसाने मिळवू नये. धन्यवाद.